योजना आहे, त्यामुळे हे प्रकार करतात असा आरोप केलेले. हे बघा, आता ते रोज काय काय बरळतात त्याला काही आमचे घेणे देणे नाही. पण दसरा मेळावा आम्ही कुठं घ्यायचा हे ते कोण आहे आम्हाला सांगणार आहे? आम्ही दसरा मेळावा कुठं घ्यावं म्हणून? ही गोष्ट खरी आहे की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आता देशव्यापी आहे. त्यामुळं त्यांची आता जवळपास पूर्ण त्रिधा तिरपट झालेली आहे. आमचा दसरा मेळावा आणि त्यांचा दसरा मेळावा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आमच्या दसरा मेळाव्यासाठी लाखो लोक या ठिकाणी असतात आणि त्यांच्याकडं मात्र मोजके लोक या ठिकाणी असतात. त्यामुळं आमच्या दसरा मेळाव्याचा धसका त्यांनी या ठिकाणी संजय राऊत यांनी घेतलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारचे बराळ्यासारखे वक्तव्य ते या ठिकाणी करतात. ज्या पद्धतीचं दसरा मेळाव्यावरून टीका केली जाते, खरी शिवसेना ही आमचीच आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि आजचा शिवसेनेचा टीजर बघितला तर त्यातून लाडक्यांच्या गुडघ्यातून वाघ निघाला असा उल्लेखही करण्यात आला. हे बघा, लक्षात घ्या, हे ठरवणारे कोण आहेत? आम्ही आजपर्यंतच्या निवडणुकात माझं स्वतःचे घ्या, मी आठ निवडणुका लढवल्या, धनुष्यबाणावरती लढवल्या. त्यामुळे मी धनुष्यबाणावरच आहे ना. आणि निवडणूक आयोग आहे, आपल्याकडं मापदंड आहेत काही जे ठरवणार आहेत कोणाचं काय. त्यामुळे यांच्या बोलण्याला असं आम्ही काही फार महत्त्व देत नाही. लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. आमच्या 60 जागा निवडून आलेल्या आहेत. तुम्ही तुमचं बघा काय झालेलं आहे, तुमची काय या ठिकाणी फजिती झाली आहे बघा. आम्ही लढवल्या किती 80 आणि आल्या किती आमच्या 60 जागा. तुम्ही लढवल्या किती 100, तुमच्या आल्या किती जागा 20. लोकांनी ठरवून टाकलं ना. नेमकं ॲव्हरेजची स्ट्रॅटेजी शिंदे साहेब इतर ठिकाणी देखील मांडताना मुंबई महानगरपालिका तोंडावर आहे. आणि याच वेळी जागा त्यांनी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेले की जागा या महत्त्वाच्या नाही आहेत, तर आम्हाला निवडून येणाऱ्या जागा या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यासाठी ठाणे पॅटर्न हा आम्ही मुंबईत राबवणार आहे, विविध सीट स्थापन. या बाबतीत मी मुंबई ठाण्याबद्दल मी बोलू शकणार नाही. मराठवाड्याच्या बाबतीत बोलू शकतो, ग्रामीण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू शकतो. माननीय शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय पक्षातल्या सर्व घटकाला मान्य राहील. शिंदे पॅटर्न 100% शिंदे हे खणखणणारं नाणं आहे. राज्यामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाणं आहे आणि जनमानसाने स्वीकारलेलं आहे. गरीबातल्या गरीब, सामान्यातल्या कुटुंबातल्या माणसाने शिंदेंना स्वीकारलेलं आहे. त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस आहे, आपल्यातला आहे आणि आमचा आहे. त्यामुळं त्यांना जनमानसाने स्वीकारलेलं आहे. साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छठ पूजेचं आता युनेस्कोमध्ये नोंद व्हावी अशा स्वरूपाची भूमिका मन की बातमध्ये मांडली. बिहारच्या निवडणुकीसमोर हे घेतलेला स्टँड आहे असा एक आता विरोधकांचा आरोप आहे. नाही, एक बघा, आपलं राज्य हे निश्चितपणे विविधतेनं नटलेलं आहे. आणि छठपूजेच्या बाबतीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छठपूजा या ठिकाणी होतात. मीही माझ्याकडे छठपूजेसाठी घाट बांधलेला आहे, गणपती विसर्जनासाठी घाट बांधलेला आहे, देवीच्या विसर्जनासाठी बांधलेलं आहे. आपण एकामेकामध्ये समरस झालंच पाहिजे. आणि होत असेल तर काय अडचण काय, आम्हाला कोणाला काही अडचण नाही या संदर्भात. सर, काल धनगरांची बैठक झाली वर्षा बंगल्यावर, एसटीमध्ये आरक्षण मिळावं या संदर्भात होती. काय एकूणच या बैठकीमध्ये झालं? कारण बराच वेळ ही बैठक जमली होती आणि प्रतिनिधी म्हणून एक शिष्टमंडळ देखील त्या ठिकाणी होतं. हो, आम्ही त्या शिष्टमंडळामध्ये होतो. आता जालना आता हे चळवळीचं केंद्र झालेलं आहे. अगोदर कधी काळी बियाण्याचं केंद्र, स्टीलचं केंद्र, आता चळवळीचं केंद्र झालेलं आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय गिरीश भाऊ, माननीय पंकजाताई यांनी आम्हाला दीपक बोराडेंच्या शिष्टमंडळामध्ये बोलावलं होतं. मी स्वतः नारायण कुचे आमदार, शिवसेनेकडून मी आणि भाजपकडून नारायण कुचे आणि बाकी सर्व राज्यातले त्यांचे सर्व तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी आले होते. माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भातली अत्यंत चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सोबत येऊन दिल्लीला सॉलिसिटर जनरल यांची जी भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीवर मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे. त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री बोलतीलच, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक या बैठकीला सुरुवात केली आणि सर्व लोकांचं समाधान झालं. त्यानंतर आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनासुद्धा भेटलो. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना निश्चितपणे त्यांच्यासोबत आहोत, घटनात्मक बाबीमध्ये सोबत आहोत असं त्यांना शब्द दिलेला आहे. उभाटाच्या वतीने दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना सुद्धा बोलवलं जाईल असं सूचक विधान केलेलं आहे संजय राऊतांचं. 2 ठाकरे बंधू एकत्रित असतील तर हो, आम्हाला आनंदच आहे. आलं तर काय अडचण काय आहे? 2 ठाकरे बंधू एकत्र असेल तर यावं. आणि आल्यानंतर सुद्धा काय झालं माहीत आहे आणि आता किती पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे तुम्ही आम्हाला सवाला कल्पना आहे. त्यामुळं काय चिंता नाही आम्हाला. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणत आहेत की ठाकरे गटाला की तुम्ही दसरा मेळावा रद्द करा आणि त्याचे पैसे पूरबाधितांना द्या. तुम्ही त्याच्या मताशी सहमत आहात का? अजिबात नाही.
एक तरफ शिवाजी पार्क की तैयारी चल रही है, दूसरी तरफ आज़ाद लड़ाई चल रही है। आखिर कैसे देखते हैं दूसरे मुद्दों को लेकर? क्या देखना, हमारी परंपरा यहाँ पर है, हम करते हैं। वो उनकी पद्धत से साझा करते हैं, हम हमारे पद्धत से। पर हमारे दसरा मेलाओं में लाखों लोग रहते हैं, बैठने के लिए जगह नहीं होती है, और पूरा महाराष्ट्र माननीय शिंदे साहब को सुनने के लिए आता है, विचार लेकर जाता है, और वो विचार लेकर निश्चित रूप से ग्रामीण महाराष्ट्र में हर कार्यकर्ता काम को लग जाता है। 100% एकनाथ शिंदे साहब के चिन्ह हमारे पास है, सब हमारे पास है। प्रधानमंत्री मोदी ने छठ पूजा को ग्लोबल उसके बारे में बोल चुका हूँ मैं, कोई बात नाही। माननीय PM साहब का लेवल का प्रश्न आहे। साहेब, मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांकडनं कर्जवसुलीच्या नोटिसा द्याव्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे एक रोष वाढतोय। एका बाजूला पूरग्रस्त परिस्थिती आहे, सगळं आहे ते वाहून गेलेलं आहे, अशा परिस्थितीत बँकांकडनं कर्जवसुली थकबाकीवर भूमिका मांडली जाते। ही गोष्ट खरी आहे की मराठवाड्यामध्ये आपत्तीजनक अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वच आमदार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत। सक्तीची वसुलीच काय, परंतु आता सरसकट पंचनामे आणि ज्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत, जमिनी जागा राहिल्याच नाहीत, ज्यांच्या विहिरी पडलेल्या आहेत, ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, अशा सर्व लोकांना भरीव मदत केल्याशिवाय शेतकरी हा पायावरती उभा राहू शकणार नाही। अशा प्रकारची एकमुखी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।